हम जब जो भी कैंडिडेट आया वो कैंडिडेट स्ट्रांग है ऐसा समझ कर ही मेरे कार्यकर्ताओं ने, मैंने खुद, मेरे परिवार ने, सबने उसका प्रचार किया है। इस दफा भी बारामतीकर बहुत अच्छे वोटों से मुझे जिताएंगे ऐसा मुझे भरोसा है। क्या ठीक है, उनका अधिकार है, मुझे उसके बारे में कोई भी कमेंट्स करनी नहीं। उन्होंने ऐसा नहीं करना चाहिए था। मैंने सुप्रिया के खिलाफ मेरी पत्नी को खड़ा किया, वो मेरी भूल थी। ये भूल वापिस इन्होंने नहीं करनी चाहिए थी, लेकिन की है। आखिर वोटर उसके बारे में डिसीजन लेंगे। अजित पवार यांनी म्हटलेलं होतं, एक मोठं विधान खरं तर हे म्हणावं लागेल अजित पवार यांचं। अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवून चूक केली असं अजित पवार म्हणालेले आहेत। ती चूक शरद पवारांनी करायला नको होती अशी सुद्धा खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे आता कुटुंबातच ही लढाई सुरू झालेली आहे। पवार विरुद्ध पवार हा सामना पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेमध्ये सुद्धा दिसणार आहे। खरं तर सुनेत्रा पवार यांचा पराभव लोकसभेमध्ये झालेला होता, त्यामुळे आता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जोरदार तयारी केलेली आहे। खरं तर गेल्या काही वर्षांपासून बारामती हा अजित पवारांचा खरं तर बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये सध्या पवार विरुद्ध पवार, काका विरुद्ध पुतणे अशी ही लढत होणार आहे। त्यामुळे लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असणार आहे। लोकसभेची ही निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, शरद पवार यांची खेळी इथे सुद्धा यशस्वी होणार का ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे। त्याकडे सर्वांचं लक्ष खरं तर लागलेलं आहे। सध्याची ही महत्त्वाची घडामोड आपण बारामतीमधून पाहतोय। एकीकडे योगेंद्र पवार यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, दुसरीकडे अजित पवारांचं हे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन सुरू आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळात अजित पवार हे सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे येतील। त्याआधी योगेंद्र पवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते अजित पवारांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेले आहेत। त्यामुळे आता योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा हा सामना होणार आहे। गेले कित्येक टर्म्स खरं तर अजित पवार हे बारामतीमध्ये आमदार राहिलेले आहेत। त्यांनी अनेक मंत्रिपदं भूषवलेली आहेत, अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। आता ते उपमुख्यमंत्री सध्या आहे। महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा ते उपमुख्यमंत्री होते आणि आता महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळे त्यांच्यासाठी खरं तर बारामतीची ही लढाई अतिशय मोठ्या प्रतिष्ठेची आहे। त्यामुळे ही प्रतिष्ठा राखण्यामध्ये अजित पवार हे यशस्वी होतात का त्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे पक्ष फुटीनंतर निवडणूक चिन्ह जे पक्षाचं आहे ते सुद्धा अजित पवारांकडेच आहे। घड्याळ चिन्ह आणि पक्ष पूर्णपणे अजित पवारांकडेच आहेत। त्यामुळे तरी सुद्धा या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये काहीही होऊ शकतं, कारण लोकसभेमध्ये आपण पाहिलं अगदी मोदी सुद्धा बारामतीमध्ये प्रचारासाठी कित्येकदा येऊन गेले। त्यांनी सुनेत्रा पवारांसाठी प्रचार केला, सभा घेतल्या, तरी सुद्धा बारामतीकरांनी कौल दिला तो सुप्रिया सुळेंनाच। पक्षाचं चिन्ह नसताना सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तिथे यश मोठं मिळालं होतं। त्यामुळे आता यंदा विधानसभेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला यश मिळतं की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला यश मिळतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।